मुंबईतील वांद्रे पूर्व रेल्वे स्थानकालगतच्या गरीबनगरात बुलडोझर कारवाईचा तिसरा दिवस आजही कारवाई सुरू राहणार आहे आणि उर्वरित 40% इमारती पाडण्यात येतील। मुंबईतील वांद्रे रेल्वे स्थानकाच्या पूर्व दिशेला उभ्या असलेल्या अनधिकृत झोपड्यांवरती पश्चिम रेल्वेनं कारवाई सुरू केली आहे। शेकडो पोलिसांच्या बंदोबस्तात या अनधिकृत झोपड्या हटवल्या जात आहेत। मात्र काल कारवाईच्या दुसऱ्या दिवशी काही समाजकंटकांनी पोलिसांवरती जोरदार दगडफेक केली। परिसरातल्या इमारतींवरून काही पुरुषांसह महिलांनीही पोलिसांवर दगडफेक केली। या दगडफेकीची संपूर्ण घटना माध्यमांच्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाली आहे। पोलिसांनी लाठीचार्ज करून दगडफेक करणाऱ्या समाजकंटकांना ताब्यात घेतलंय। दरम्यान दगडफेकीत काही पोलीस जखमी झाल्याची माहिती आहे। सध्या या ठिकाणी परिस्थिती नियंत्रणात असून अतिक्रमण हटवण्याचं काम मात्र सुरू आहे। आजपासून आणखी 2 दिवस ही कारवाई सुरू राहणार आहे। स्थानिक आमदार वरुण सरदेसाई आणि भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी या सगळ्या संदर्भात काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण आणायचं, प्रत्येक गोष्टीमध्ये हिंदू मुस्लिम नॅरेटिव्ह तयार करायचा, ही एक भाजपची जुनी जी काय स्ट्रॅटेजी आहे ती परत एकदा त्यांनी प्रयत्न केला। जे काम हे रेग्युलर इन्फ्रास्ट्रक्चरसाठी होणार होतं, जे काम हे इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेडेशनसाठी होणार होतं, त्याला जातीचा धर्माचा रंग देण्याचा एक अतिशय घाणेरडा प्रकार हा भाजपकडनं करण्यात आला। एक गोष्ट आपल्या लक्षात आहे की लेन जिहाद माफियावाले हे सगळे उद्योगधंदे करतात, त्याच्यासोबत वोट जिहादवाले ठाकरे सेना काँग्रेस हे त्यांच्याशी पार्टनरशिप करतात। आपण बघितलं धारावीची मस्जिद अनधिकृत कोर्टाने घोषित केली आणि 12 तासात उद्धव ठाकरे सेना नेता आणि काँग्रेस 10,000 लोकांचा मोर्चा घेऊन गेले, तरी आम्ही ते मस्जिद पाडू शकलो नाही। मला प्रचंड अफसोस होता। यावेळी रेल्वे टर्मिनसचा विकास उद्धव ठाकरे सेना किंवा राहुल गांधी काँग्रेस थांबवू शकली नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।